काल अमरावती महानगरपालिकेची निवडणूक पार पडली, ज्यामध्ये भाजपचे श्रीचंद तेजवानी हे महापौरपदी आता विराजमान झालेले आहेत. तर काल संपूर्ण निवडणूक पार पडली. 87 जे आहेत नगरसेवकांनी ही निवडणूक लढविली आणि याच्यामधून नगरसेवकांनी जे आहेत श्रीचंद तेजवानी यांना आपला महापौर म्हणून निवडले आहेत. आपल्यासोबत स्वतः जुडलेले आहेत. आपण जाणून घेणार नेमका त्यांचा हा आतापर्यंतचा राजकारणाचा प्रवास कसा राहिला, आतापर्यंतची रणनीती कशी राहिली आणि आता समोर अमरावतीकरांसाठी ते काय करणार आहेत. सर नमस्कार. सिटी न्यूज चॅनलमध्ये आपल्या आपलं स्वागत आहे आणि सिटी न्यूज परिवारातर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा. काय सांगाल, आतापर्यंत आपला राजकारणाचा प्रवास आणि महापौर पदापर्यंतचा प्रवास कसा होता? सगळ्यात पहिले ते काही समीकरण नव्हते माझ्या समोर. मी जेव्हा होस्ट सांभाळला तेव्हापासूनच मला बीजेपी पार्टी आवडत होती. कारण काय की त्याच्या मागे हे लावलेलं आहे की ते हिंदूंची पार्टी आहे, ते हिंदूसाठी ते लढवणार आहे. ते पाहून मी बीजेपी पार्टीमध्ये जेव्हा जगदीश गुप्ता पालकमंत्री होते तेव्हा मला पहिल्यांदा वार्ड अध्यक्ष म्हणून त्यांना नेमवला होता आणि ते पालकमंत्री होऊन माझ्या इकडे आले होते आणि शपथविधीमध्ये जॉईन झाले होते. तेव्हापासून मी लगातार भाजपा पार्टीमध्ये आहे. आतापर्यंत आहेच. जवळपास किती वर्ष झाली असतील आपल्याला राजकारणात? 17 ते 18 वर्ष होऊन राहिले मला. पण जेव्हा मी समोर येत गेलो, पार्टीमध्ये जॉईन झालो, तेव्हा मला शहरमध्ये जे संधी दिली, सगळ्यात पहिले मला शिंगोरे साहेबनं सदस्य केला शहर मध्ये. त्याच्यानंतर मोठी जबाबदारी दिली मला सचिव पदाची, ते जयंता डेहनकर. आणि त्याच्या समोर आलो तर उपाध्यक्षपदची जे जबाबदारी दिली मला शहरमध्ये आमचे पोटे साहेबनी. त्याच्यातून मग नगरसेवकी झालो. तेही संधी मला सुनील देशमुखनं, ते आमचे आमदार होते, त्यांना दिली होती, पार्टीमध्ये होते. आता डबल मला संधी भेटली. पार्टीची कृपानच भेटलेली आहे, सगळे नेत्यामुळे हे भेटलेली आहे. आणि निवडूनही आलो मी. त्यांना विश्वास होता की ह्या जमिनी कार्यकर्ता आहे, यांना तिकीट दिल्यानंतर तो निवडून येणार. असं कितीही संकट असले, किती समोरून पैसेवाले असले, हे निवडून येते. हे जमिनी कार्यकर्ता आहे, त्यांचा विश्वास होता आणि त्यांच्या विश्वासावर मी खरा उतरलो आणि मी नगरसेवक बनून आलो, जिंकून आलो. आता पालकमंत्री आपला महापौरच्या जे सुरू झाला की कसा करायचा आहे, काय करायचं, तेही माझ्यावर ईश्वरची कृपा आहे आणि माझ्या पार्टीची कृपा आहे. माझ्या पार्टीच्या लहान ते मोठेपर्यंत जेवढे नेता आहे, शीर्ष नेता, माझे लोकप्रिय मुख्यमंत्री, त्यांचाही माझ्यावर विश्वास होता. आमचे नरेंद्रजी चव्हाण, आमचे प्रदेश अध्यक्ष, आमचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, माझे संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर, यांचाही माझ्यावर पूर्ण विश्वास होता. आणि माझ्या अमरावतीचे जेवढे नेता आहे, संघटनचे कार्यकर्ता, पदाधिकारी, जेवढे नेता आहे, सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता. त्याचमुळे मला हे महापौरच्या पद भेटलेलं आहे. आणि ते मला लहानसे कार्यकर्त्याला एवढा मोठा अर्श से अर्श तक जो बोलते आहे, लहान कार्यकर्त्याला एवढा मोठा पद देऊन त्यांना माझ्या जी संधी दिलेली आहे. मी फक्त मला आज माहीत आहे की मी अमरावती नाही, विदर्भ नाही, महाराष्ट्र नाही, मी भारताच्या पहिला सिंधी समाजाचा महापौर आहे. मी हे माझ्या समाजाला माहिती आहे. त्यांची खुशी तर दिसती आहे पाहून. पण फक्त सिंधी समाजाचा मी महापौर नाही आहे, अमरावती शहराचा महापौर आहे. मी सगळ्या समाजाला सोबत घेऊन आणि माझे सभागृहात जेवढे नगरसेवक आलेले आहे ते खालूनच निवडून आलेले आहे, लोकांच्या ह्याच्यातून निवडून आलेले आहे. त्यांची समस्या मला माहीत आहे, कारण की मला सांगणारे जे समस्या आहे नागरिकांची, त्यांच्याजवळही ते समस्या आहे. ते पूर्ण समस्याच्या आपण एक वेळा बसून ते काय प्रॉब्लेम आहे, काय आपण करू शकतो, ते बसून आम्ही अमरावतीची जे समस्या आहे ते निवारी लागू. आणि सगळ्यात पहिले तर अमरावतीची जे 4 वर्षापासून स्वच्छताची जे वाट लावलेली आहे प्रशासन राजमध्ये, प्रशासनाने केला आहे, पण जेवढा जनप्रतिनिधी करते तेवढा प्रशासन करू नाही शकला आहे. नागरिक जेवढे त्रस्त आहे ते स्वच्छतापासूनच त्रस्त आहे. ते आम्हाला दिसलाही. आम्ही जनप्रतिनिधी नव्हतो 4 वर्ष,
तरी आम्ही जनताच्या सोबतच होतो, जनताचे कार्यकर्ताच होतो आम्ही, ते आम्हाला माहीत आहे. ते सगळ्यात पहिले आम्ही स्वच्छताचा विषय घेऊ आणि सुंदर अमरावती, स्वच्छ अमरावती करून दाखवू. मग ते दुसरा विषय आमच्या अतिक्रमणचा. जेवढे हे रस्त्यावर अतिक्रमण होऊन राहिले त्यालाही आम्हाला, कारण का की पब्लिक एवढी वाढलेली आहे, गाड्या एवढी वाढलेली आहे की केव्हा आपण घरून निघू, शॉपवर जाते लोक, ऑफिसमध्ये जाते, ते परत बरोबर येणार की परत तिथं पोहोचणार, ते वडी घरचे लोकांना समस्या असते. तर एवढा ट्रॅफिक असल्यामुळे, अतिक्रमण असल्यामुळे ते सगळ्यांचा जीव असते. तर त्यामुळे ते पाहून तो दुसरा माझा विषय असेल ते अतिक्रमणाचा, आणि मग ते विकास पाहू आणि मनपाची जे आय वाढवायची आहे ते मग पाहू आपण. अमरावती शहरामध्ये हॉकर्सचा सुद्धा मोठ्या प्रमाणात एक प्रश्न निर्माण होतो. अनेक वर्षांपासून त्यांना त्यांचे पट्टे मिळाले नाही, त्यामुळे हॉकर्समुळे अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतं. ते मी आता सोमवारी तर नाही पण मंगळवारी मी मीटिंग घेणारच आहे. सगळे डिपार्टमेंटची, जेवढेही HOD आहे, जेवढे डिपार्टमेंट आहे, आढावा बैठक घेऊन आम्ही काय काय समस्या आहे आणि अमरावतीमध्ये आपण काहून नाही करू शकत, काय आपल्याला अडचण येऊन राहिले ते मी समोर घेऊन आणि त्याचा निकाल काढू आपण. अमरावतीचे आपण 17वे महापौर आहात आणि सिंधी समाजाचे पहिले महापौर आपण बनले आहात, तर कशा पद्धतीच्या शुभेच्छा राहिल्या आपल्या समाजवासियांच्या आपल्याला? समस्या समाज माझा समाज आहे, कारण काय माझा समाज व्यापारी वर्ग आहे. बरोबर. त्यांना राजकारणाची जास्त माहिती नसल्यामुळे त्यांना असा वाटून राहिला तर हे आमचा महापौर आहे. तर त्यांना असा सांगत आहो मी दरवेळी जिथं मीटिंग होते त्यांना हे सांगून राहिलो. कालपासून 3 दिवस पहिले मी डिक्लेअर झालेले आहे, त्यापासूनच सांगून राहिलो की मी अमरावतीच्या महापौर आहे. आता फक्त समाजाच्या नाही आहे, मला माझ्या घरचे लोकांनाही तेवढा महापौर झाले सिंधी समाजात, तसं नसते. मी आता अमरावतीची जबाबदारी माझ्यावर आहे आणि सिंधी समाज तर आहेच आहे माझ्यासोबत. आता मी पूर्ण नागरिकांची बैठका घेऊन अमरावतीमध्ये जिथेही आणि जिथे जे काही जाऊ नाही शकत तिथे जनप्रतिनिधी ते जाऊ शकते. जनप्रतिनिधीमधून मी जनताच्या महापौर असल्यामुळे सगळ्यांजवळ जाऊ आणि त्यांची समस्या जाणून घेऊ आणि त्यांना निवारण करण्याची मी पूर्ण कोशिश करू. गेल्या 4 वर्षामध्ये अमरावती शहरामध्ये प्रशासन राज लागू होतं, त्यामध्ये भ्रष्टाचार वगैरे झाल्याचं असं आपल्याला वाटतं का? आता त्यासाठी आपण काय करणार? भ्रष्टाचार तर ते समस्या काय त्याच्यामुळे नाही सांगितलं तर बरं आहे, पण जेवढा जे लाभकारी काम होऊ शकते माझ्या हाताने नागरिकांसाठी मी ते करू. महानगरपालिका अनेकदा हॉकर्स असेल किंवा अतिक्रमणावर मोठ्या प्रमाणात कारवाई करतं, मात्र काही वेळा त्यांच्या कारवाईमध्ये राजकीय पाठबळ मिळाल्यामुळे ते कारवाई पूर्ण करू शकत नाही, दबावाखाली कारवाई करतात. काय वाटतं? जे राजकीय आहे ते सगळे मोठे आहे ते आमचेच आहे. बरोबर. जेवढे नेतागण आहे आपल्याला तर माहित आहे, सगळ्या नेत्यांच्या सहयोगाने मी महापौर बनलो आहे. बरोबर. जेवढे मोठे नेता आहे त्यांच्यासोबत बसून काय समस्या आपण त्याचा मार्ग काढू. अमरावती शहरामध्ये गुन्हेगारी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याकरिता आपण पोलीस आयुक्तांसोबत काही संयुक्त बैठक वगैरे घेऊन समोरचं काही? पालकमंत्री माझ्या सोबत होते परवाच्या दिवशी आणि CP ऑफिस, कलेक्टर ऑफिस मध्ये बैठकही झाली. तिथेही त्यांनी म्हटलं की आपण हे जे याची समस्या आहे, आमची आता महापौर आहेच तिथं आणि ते त्यांना आम्ही जबाबदारी देऊ आणि जशी ज्या ऑफिसमध्ये बैठकी घ्यायची आहे तिथं बैठक घेऊन आपण हे पूर्ण निवारण करू. आपण आता महापौरपदी विराजमान झाले आहेत, येत्या 6 महिन्यात अमरावतीकरांना काय आपलं दिसेल काम? सर्वात पहिलं 6 महिन्यात सगळ्यात पहिले तर मी स्वच्छता सांगितलेलं आहे पहिलेच. बरोबर. स्वच्छताला पहिले मी घेणार आहे, ज्यामुळे 4 वर्षापूर्वीपासून आतापर्यंत जेवढे नागरिक त्रस्त आहे ना, सगळ्यात पहिले मी स्वच्छता, सुंदर अमरावती, स्वच्छ अमरावती करण्याची पूर्ण कोशिश करू. काल अमरावती महानगरपालिकेमध्ये निवडणूक झाली, जेव्हा आपण निवडून आलात, आपल्याला MIMच्या एका नगरसेवकांनी पाठिंबा दिला, काय वाटते आपल्याला? त्यांना आम्ही सांगितलाही नाही होता आणि त्यांना आम्ही पाठिंबा घेतलाही द्यायला सांगितला नव्हता. बरोबर. आणि त्यांच्यामुळे जे दिलेलं आहे ते मला तर माहित नाहीये, पण दिलेलं आहे तर धन्यवाद त्यांच्या. एक शेवटचा प्रश्न, अमरावती शहरामध्ये आपण निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले, बॅनरबाजी करण्यात आली, मात्र कुठल्याच प्रकारची परमिशन न घेता हे संपूर्ण महानगरपालिकेच्या मी जे हे जे कानून तोडून जे हे केलेलं आहे तर मला नाही माहीत, आणि कुठं बॅनर लावले, कोण लावले तेही मला माहीत नाहीये, जाणीव नाहीये त्याची. जे असा काही असेल
तर मी प्रशासनासोबत बोलून घेऊ आणि माफी मागून घेऊ. माझे कार्यकर्त्यांनी काही केली असेल चूक तर मी माफी मागून घेईन. मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपल्याला सपोर्ट केला, आपल्याला निवडून दिलं. काय एक संदेश द्याल आता मतदारांना आपण? माझे मतदार 17 मध्ये जेवढे होते त्यांच्याही जास्त आता मला 26 मध्ये भेटले आहे. त्यांच्या माझ्यावर विश्वास होता आणि माझं जे काम पाहून त्यांनाही माहीत आहे की हे चांगला माणूस आहे आणि जमिनी लेवलचा कार्यकर्ता आहे. कोणालाही माझ्याबद्दल काही त्रास नव्हता. जेव्हा जेव्हा त्यांचे काम आहे तेव्हा तेव्हा मी त्यांचे काम करून दिलेले आहे, पूर्ण कोशिश केलेली आहे. 5 वर्ष मी नगरसेवक होतो तेव्हाही त्यांच्यासोबत होतो. 4 वर्ष प्रशासनिक राज होता तेव्हाही मी जमिनी लेवलवर काम केलेलं आहे. त्या जनताला माहीत आहे, त्या नागरिकांना माहीत आहे. त्यांनी भरभरून मला पैसे ओटी दिलेल्या पैशाला नाही पाहून, जे समजा माझ्या विरोधीने त्यांनी पैसे दिलेले आहे तर पैसे घेऊनही मला वोट दिलेली आहे, हे चांगली गोष्ट आहे. लोकांनी हे ज्या 4 वर्षात स्वच्छताची जे वाट लागली आहे, लोकांना त्रास झालेला आहे, ते आता महापौर सिंधी समाजाचा असं म्हणणं आहे त्यांच्या, आणि 1 नंबरवर इंदोर येते स्वच्छतामध्ये. तर तिथं म्हणते तुमचे शंकर लालवानी खासदार आहे सिंधी समाजाचे, तर तुम्ही सिंधी समाजाचे इथं महापौर आहे तर ते काय करणार. तर मी त्यांना हे सांगितलं, जसा इंदोर 1 नंबरवर आहे मी अमरावती 1 नंबरवर घेऊन जायची पूर्ण कोशिश करेल. नक्कीच आपल्यासोबत महापौर श्रीचंद तेजवानी जोडले होते. अनेक विकास कामाचे मुद्दे घेऊन आता आपल्या प्रशासनामध्ये काम करणार आहे. तर सर्वात पहिलं स्वच्छता, अमरावती स्वच्छ शहर बनविण्याचं त्यांचं स्वप्न असल्याचं एकंदरीत त्यांनी सांगितलं आहे.